नमस्कार रसिकजन हो, नमस्कार रसिकजन हो. आपलं हे कोकण म्हणजे लोककलेचं माहेरघर. विविध लोककलेची खाण असलेलं आपलं हे कोकण. त्या लोककलांनी ही कोकणची संस्कृती जपली. माणसाला माणूस म्हणत नवीन अवतरू मंडळ पालकरी चळवळी सविनय सादर करत आहोत. सविनय सादर करत आहोत. पौराणिक नमन, पौराणिक नमन, पौराणिक नमन. ओंकार स्वरूपा तू अविनाशा, पूर्वावी माझी अभिलाषा. चंचल मन हे स्थिर करावे, स्मरावे प्रभुजी दावी रूप रेषा. गोविंद नाम देवा घडो मज सेवा, सुभा सदानंदा. प्रार्थितो दिनेशा. हरि ओ राम राम राम, हरि ओ राम राम राम, ओ राम राम राम.
सोहम गजानना नमो आदिगण तो सोहम गजानना देव सारे वंदे ते गणरायाला नारदाची स्वारी चालले त्रिभुवनाला ब्रह्मपुत्र नारदाचा प्रणाम. मी माझे भ्रमण कार्य करता या भूलोकी अवतरलो खरं, परंतु भ्रमण करता करता अशी एक गोष्ट लक्षात येते की या भूलोकी कोणता तरी संकट येत आहे. नारायण नारायण असं असं कोणतं बरं संकट येत आहे. आपण सावध असायला हवं. नारायण नारायण कोणत्या तरी श्वापदाचा आवाज माझ्या कानी येत आहे. सावध असायला हवं. असं कोणतं संकट येत आहे या कोणतं तरी बलाढ्य संकट कोण? मुनिवर्या या मूषकाचा आपल्याला प्रणाम. मुनिवर्य, मी हाच विचार करत होतो. गुरुवर्यांच्या आशीर्वादाने मी अमर धरीला हा मूषक आज या शक्तिशाली मूषक या शक्तीचा वापर कुठे कसा करावा हाच मी विचार करत होतो. परंतु त्याच वेळेस आपलं आक्रमण झालेलं आहे. तर मुनिवर्य सांगा, मला सांगा, या शक्तीचा वापर मी कुठे आणि कसा करावा. नारायण नारायण अगदी योग्य व्यक्तीकडे तू मूषक आला आहे. अरे तुला गुरुवर्यांच्या मर्दानाने अमरत्व प्राप्त झाला आहे. तू महाबलाढ्य झाला आहे. परंतु या भूलोकी तुझ्या शक्तीचा वापर होणार नाही. नारायण नारायण मूषका, तू एक काम कर. असा स्वर्गलोकी जा आणि त्या देवतांशी 2 हात कर. तरच तुला तुझ्या शक्तीची प्रचिती येईल. नारायण नारायण. मुनिवर्य, आपण योग्य तो मार्ग मला दाखविला आहे. मग वेळ न घालवता मी ताबडतोब स्वर्गावरती स्वारी करतो आणि त्या सर्व देवगणांना असुरांची जो शक्ती आहे त्याची त्यांना प्रचिती आणून देतो. हात चाललो मी स्वर्गावरती स्वारी करायला. मला आशीर्वाद द्या.
चला स्वर्गावरती स्वारी करायला. होय. मूषका, या विश्वातील सर्वात सुंदर ठिकाणी तू आलायस. तुझं स्वागत. वायुदेवा, हे तुझे स्वागत स्वीकारण्यासाठी मी आलो नाही, तर हे राज्य माझ्या स्वाधीन कर. मूषका, याआधी आपली कधी भेट झालेली नाही. माझी एक विनवणी आहे. आणि ती कोणती? मूषका, तू दैत्य लोकांच्या पाताळात जा आणि तिकडे सुखाने राज्य कर. मी तुला अभय द्यायला तयार आहे. वायुदेव, हे तुझं तत्वज्ञान मी ऐकायला आलेलं आहे. असे तुझ्या सामर्थ्य तर चालव तुझं शस्त्र. मूषका, तू तुझ्या शक्तीचा दुर्योग करतोयस. ऋषी मुनींनी वरदान देऊन तुला अमरत्व प्राप्त दिलंय. तू बलाढ्य झालायस. होय. पण तुझ्या शक्तीचा दुरुपयोग करतोयस. या वायुदेवानं एकदा युद्धात टाकलेला पाऊल कधी मागे घेत नाही. एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, चंद्र आपली दिशा बदलेल, पण हा वायुदेव युद्धातून मागे फिरणार नाही. असं युद्धात होताच नाही. मग वेळ कशाला? असेल तुझ्या सामर्थ्य तर चालव तुझं शस्त्र. चालव तुझं शस्त्र. पळून जाशील कुठे? येतो तुझ्या मार्गावरती. आज ही वायुनगरी या मुशकाची झाली आणि या नगरीचा आज मी राजा आहे.
गोऱ्या